सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळसीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या वारीची परंपरा कशी सुरू झाली. लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून विठ्ठलाच्या भेटीस का जातात. या वारीमागचा इतिहास, भक्ती आणि आध्यात्मिक संदेश काय आहे. चला तर मग जाणून घेऊया पंढरपूरच्या वारीची परंपरा कशी सुरू झाली. मित्रांनो, पंढरपूरची वारी ही फक्त एक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या भक्तीची, श्रद्धेची आणि समतेची महान परंपरा आहे. असे मानले जाते की विठ्ठल भक्त पुंडलिक यांच्या भक्तीमुळे भगवान श्री विष्णू स्वतः पंढरपुरात आले. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. भगवान त्यांच्या भेटीस आले असता पुंडलिक सेवा सोडून उठले नाहीत. त्यांनी एक वीट पुढे टाकली आणि श्री विष्णूंना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले. श्री विष्णू त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. आणि तेव्हापासून विठ्ठल विटेवर उभे आहेत अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, काळ पुढे सरकत गेला. संत परंपरेने या भक्तीला नवे रूप दिले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यासारख्या संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवला. आणि विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांपासून वारींची परंपरा अधिक संघटित स्वरूपात सुरू झाली. संतांच्या पादुका पालखीत ठेवून हजारो वारकरी पायी पंढरपूरकडे निघू लागले. वारकरी कोणत्याही जातीपातीचा भेद न करता एकत्र चालतात आणि सर्वांच्या मुखी एकच नाम असतं, आणि ते म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हा वारीचा सर्वात मोठा संदेश म्हणजे समता, सेवा, प्रेम आणि नामस्मरण असतं. आणि आजही लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये एकत्र येतात. टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय होऊन जातो. भक्तांनो, वारी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवाच्या नामाचा आधार सोडू नका. पाय थकले तरी श्रद्धा थकू देऊ नका. मित्रांनो, पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही, तर भक्ती, समर्पण, प्रेम आणि मानवतेचा महान उत्सव आहे. शेकडो वर्षापासून संतांनी दिलेली ही परंपरा आजही लाखो वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे. विठ्ठल नामाचा गजर करत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला एकच ओढ असते, आणि ती म्हणजे आपल्या विठुरायाच्या दर्शनाची. चला तर मग आपणही संतांच्या शिकवणीप्रमाणे नामस्मरण, सेवा आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारूया. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठ्ठल भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.